नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 10 ऑक्टोबर 2021ला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET ही परीक्षा होणार आहे। यासाठी आपण सराव प्रश्नसंच पाहत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर भाग 1 आणि भाग 2 यासाठी एक प्रश्नसंच पाहणार आहोत, जो की 60 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे 60 प्रश्न असणार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पत्रिकेचं आराखडा म्हणजे प्रश्नांचे स्वरूप याबद्दल माहिती पाहिली आहे। पेपर भाग 1 सुद्धा पाहिलेला आहे। आज आपण पेपर भाग 2 साठी आणि भाग 1 साठी असे मिक्स या ठिकाणी तुम्हाला प्रश्नसंच पाहायला मिळणार आहे, जो विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि भाषा भाग 1 म्हणजेच मराठी। तर अशा पद्धतीचे हे आपण 60 प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया जास्त वेळ न घेता। या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी वाचतो, मानसशास्त्राचा जनक असे कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 प्लेटो, 2 अरिस्टॉटल, 3 सॉक्रेटिस आणि 4 वॅटसन। तर मानसशास्त्राचा जनक हा अरिस्टॉटल हा आहे। तर पुढचा प्रश्न पाहूया, मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता? तर पहिला पर्याय आहे रिपब्लिक, 2 डिओनिमा आणि 3 शैक्षणिक मानसशास्त्र आणि 4 मानसशास्त्र व व्यक्ती अभ्यास। तर या प्रश्नाचं उत्तर आहे डिओनिमा, हे मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, खालीलपैकी कोणते सूक्ष्म गतीचे उदाहरण आहे? 1 लिहिणे, चढणे, 3 उड्या मारणे, 4 धावणे। तर हे सूक्ष्म गतीचे म्हणजेच लिहिणे। पुढचा आहे प्रश्न क्रमांक 4, किशोर टिंबटिंबचा अनुभव करू शकतात? 1 बालपणात केलेल्या अपराधांच्या प्रति भीतीचे भाव, पर्याय नंबर 2 आत्मसिद्धीचे भाव, पर्याय नंबर 3 जीवनाच्या प्रति समाधान, पर्याय नंबर 4 स्वतः प्रति समोपचार व दुश्चिता। तर किशोर हे टिंबटिंबचा अनुभव करू शकतात। पर्याय नंबर 1 हा पर्याय उत्तर बरोबर आहे। बालपणात केलेल्या अपराधांच्या प्रति भीतीचे भाव या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न 5वा, खालीलपैकी अनुदेशन विषयी सर्वाधिक महत्त्व आहे की? पर्याय नंबर 1 विद्यार्थ्यांना शिकवलेल्या नवीन ज्ञानाला अधिक संदर्भामध्ये उपयुक्त करणे आणि सर्वसामान्य करण्याची संधी देणे, पर्याय नंबर 2 पाठांची विविधता ज्यांना परंपरागत दिनचर्येशी संबंधित करणे आवश्यक आहे, पर्याय नंबर 3 विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील काही प्रकरणासंबंधित नापसंती निर्माण होण्याची कमी संभावना आहे, आणि पर्याय नंबर 4 पाठ नियोजन बनवणे आणि अध्यापनात शिक्षकांना अधिक लवचिकतेची परवानगी असणे। तर 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 विद्यार्थ्यांना शिकवलेल्या नवीन ज्ञानाला अधिक संदर्भामध्ये उपयुक्त करणे आणि सर्वसामान्य करण्याची संधी देणे। पुढचा 6वा प्रश्न पाहूयात। प्रश्न 6, आपल्या कानामागील रिकिबीची हाडे आणि लहान मेंदूमुळे टिंबटिंब संवेदना होते? पर्याय नंबर 1 तोल संवेदना, 2 उदरस्थ संवेदना आणि 3 दिग्वधीना ज्ञान संवेदना आणि 4 शुद्ध संवेदना। तर पर्याय नंबर 1 आपल्या कानामागील रेखीबीची जी हाडं आहेत त्या आणि लहान मेंदूमुळे तोल संवेदना, तर याचे संवेदना होते। पुढचा 7वा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 7, कवायत संचलनाच्या वेळी मुले योग्य हालचाल अचूक वेळी करतात ते टिंबटिंब या संवेदनामुळे। तर कशामुळे? तर पर्याय नंबर 1 श्राव्य संवेदना, 2 दृक संवेदना, 3 दिग्वधिज्ञान संवेदना आणि पर्याय नंबर 4 उदरस्थ संवेदना। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 दिग्वधिज्ञान संवेदना। प्रश्न क्रमांक 8, यशस्वी समायोजनाला खालील आवश्यकता असते शिवाय? पर्याय नंबर 1 पृथक्करण, 2 अभिभावकांची भागीदारी, पर्याय नंबर 3 क्षमता संवर्धन, पर्याय नंबर 4 भावनिक बनवणे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पृथक्करण। 9वा प्रश्न पाहूयात, एक शिक्षक प्रश्नपत्रिका बनवल्यानंतर हे तपासतो की कोणते प्रश्न परीक्षणाच्या विशिष्ट उद्देशाची चाचणी घेतली जात आहे? तो मुख्यतः म्हणजे प्रामुख्याने प्रश्नपत्रिकेच्या टिंबटिंबविषयी चिंतित आहे। पर्याय नंबर 1 वैधता, पर्याय नंबर 2 सर्व विषय
सहभागासंबंधी, पर्याय नंबर 3 प्रश्नांच्या प्रकारासंबंधी आणि पर्याय नंबर 4 विश्वसनीयता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 विश्वसनीयता. 10वा प्रश्न पाहूयात. विवेचनात्मक शिक्षणशास्त्राचा हा दृढ विश्वास आहे की पर्याय नंबर 1 एका शिक्षकाने नेहमी वर्ग खोलीचे नेतृत्व करावे. पर्याय नंबर 2 विद्यार्थ्यासाठी वेगळे तर्क लावणे. पर्याय नंबर 3 मुले शाळेबाहेर का शिकतात हे अयोग्य आहे. पर्याय नंबर 4 विद्यार्थ्याचे अनुभव आणि प्रात्यक्षिक महत्त्वाचे असतात. तर विवेचनात्मक शिक्षणशास्त्राचा हा दृढ विश्वास आहे की विद्यार्थ्याचे अनुभव आणि प्रात्यक्षिक महत्त्वाचे असतात. पुढचा पर्याय प्रश्न क्रमांक पाहूया 11. आकलनाला उपयोगी आणि रोचक बनवण्यासाठी टिंबटिंबकडून सतर्क राहावे. 1 विविध विद्यार्थ्यांमध्ये तुलना करणे. 2 विद्यार्थ्यांना बुद्धिमान अथवा सरासरी विद्यार्थ्याची पदवी देणे. पर्याय नंबर 3 शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याच्या शिक्षणाविषयी माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करणे. आणि पर्याय नंबर 4 फीडबॅक प्राप्त करण्यासाठी तांत्रिक भाषेचा वापर करणे. तर या 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याच्या शिक्षणाविषयी माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करणे हा पर्याय आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे. टिंबटिंब प्रतिभावंत असण्याची सूचना नाही. 1 सृजनात्मक विचार. 2 इतरांसोबत वाढणे. पर्याय नंबर 3 अभिव्यक्तीमध्ये नवीनता. आणि पर्याय नंबर 4 उत्सुकता. तर या ठिकाणी 12चं उत्तर आहे इतरांसोबत भांडणे. प्रश्न क्रमांक 13 मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत माता पित्याने टिंबटिंब भूमिका पार पाडायला पाहिजे. कोणती भूमिका? पर्याय नंबर 1 नकारात्मक. पर्याय नंबर 2 अग्रोन्मुखी. पर्याय नंबर 3 सहानुभूतीपूर्ण. पर्याय नंबर 4 तटस्थ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहानुभूतीपूर्ण भूमिका पार पाडायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 14 विकास कधी न संपणारी प्रक्रिया आहे. हा विचार कशाशी संबंधित आहे? 1 अंत संबंधीचा सिद्धांत. 2 निरंतरतेचा सिद्धांत. एकीकरणाचा सिद्धांत. 4 आंतरक्रियाचा सिद्धांत. तर हा निरंतरतेचा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा 15वा प्रश्न पाहूयात. जेव्हा एखाद्या किशोरामध्ये एखादी वस्तू अथवा परिस्थिती वैयक्तिक स्तरावर निर्णय घेण्याची क्षमता विकसित होऊ लागते त्या विकासास काय म्हणतात? पर्याय नंबर 1 परिपक्वता. पर्याय नंबर 2 संज्ञात्मक विकास. पर्याय नंबर 3 आध्यात्मिक विकास. पर्याय नंबर 4 वरील पैकी नाही. तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 हा उत्तर पर्याय बरोबर आहे परिपक्वता. पुढचा प्रश्न पाहूयात. मानवी विकास एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. हा विचार कशाशी संबंधित आहे? 1 अंतःसंबंधाचे विचार. 2 निरंतरतेचा सिद्धांत. 1 एकीकरणाचा सिद्धांत. 4 आंतरक्रियेचा सिद्धांत. तर तो निरंतरतेचा सिद्धांत याशी संबंधित आहे. 17वा प्रश्न पाहूयात. विकास प्राण्यातील प्रगतिशील बदल आहे जो निश्चित ध्येयाकडे नियमित सूचित करत असतो. हे वाक्य खालीलपैकी कोणाचे आहे? तर पर्याय नंबर 1 हरलॉक. 2 जीन पियाजे. 3 ड्रेलर. 4 फ्राईड. तर प्रश्नाचं उत्तर योग्य आहे जीन पियाजे हे उत्तर बरोबर आहे. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी राजू हा शारीरिक विकासाच्या दृष्टीने खूप मागासलेला आहे. तुम्हाला नेहमी वाटते की राजू मागासलेला राहू नये म्हणजे काय? तर पर्याय नंबर 1 संवेदनात्मक म्हणजे भावनिक विकासात मागे राहू नये. 2 बौद्धिक विकासात. 3 सामाजिक विकासात. आणि पर्याय नंबर 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर वरील सर्व गोष्टींमध्ये तो मागे राहायला नाही पाहिजे. 19वा प्रश्न पाहूयात. 19वा प्रश्न. कोणत्या अवस्थेतील मुले पराकोटीची जिज्ञासू असतात? 1 कुमारावस्था. 2 शेषावस्था. 3 बाल्यावस्था. 4 अर्भकावस्था. तर शेषावस्थांमधील मुलं पराकोटीची जिज्ञासू असतात. वर्तनवादी विचारसरणीने मानसशास्त्राला कशाचे अधिष्ठान प्राप्त करून दिलेले आहे? 1 शास्त्राचे. 2 विज्ञानाचे. 3 वर्तनाचे शास्त्राचे. पर्याय नंबर 4 वरील सर्व. तर पर्याय नंबर 3 वर्तनाच्या शास्त्राचे. 21वा प्रश्न पाहूयात. संप्रेषण अध्ययन पद्धतीने कोणी मांडलेले आहे? 1 अरिस्टॉटल. 2 जॉन डुई. 3 हर्बर्ट. 4 क्लाइव्ह.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे हार्वर्ड. संप्रेषण अध्ययन पद्धती हार्वर्डने मांडलेली आहे. 22 प्रश्न बघूया. आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली कोणी मांडली? पर्याय क्रमांक 1 फ्लाइव, पर्याय नंबर 2 जॉन ड्यूई, पर्याय नंबर 3 स्पेन्सर, पर्याय नंबर 4 फ्लॅडर्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली कोणी मांडली? फ्लॅडर्स. 23 प्रश्न पाहूया. वेगोट्स्कीनुसार मुले आपल्या सोबत समूहाचे सदस्य केव्हा होतात? पर्याय नंबर 1 पूर्व बाल्यावस्थेत, 2 बाल्यावस्था, 3 किशोरावस्था आणि पर्याय नंबर 4 प्रौढावस्था. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 किशोरावस्थेमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. मुलांच्या विकासासंबंधात निर्माण आणि शोध हा सिद्धांत खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय नंबर 1 स्किनर, 2 रॉबर्ट, 3 जीन पियाजे आणि पर्याय नंबर 4 वेगोट्स्की. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन पियाजे. हातात पट्टी मिळाली की मुले छाती काढून चालत शिवाजी महाराज म्हणतात ते त्यांच्या टिंबटिंबमुळे, 1 अभ्यासामुळे, 2 विचारशक्तीमुळे, 3 कल्पनाशक्तीमुळे, 4 प्रतिमा सृष्टीमुळे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कल्पनाशक्तीमुळे. पुढचा प्रश्न पाहूयात. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे टिंबटिंब होय. 1 स्मरण, 2 विचार, 3 अवबोध, 4 संबोध. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संबोध. 27 प्रश्न पाहूया. कोणत्याही मुलातील अमूर्त विचारासंबंधात त्यांच्या विचारशक्तीला काय म्हणतात? 1 त्याचा अधिगम, 2 त्यांची बुद्धी, 3 त्यांची कार्यपद्धती, 4 त्यांची तीक्ष्ण बुद्धी. तर याचा पर्याय आहे त्याचा अधिगम. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी राजू एक सृजनशील विद्यार्थी आहे, तर त्याच्या बुद्धीचे स्वरूप काय असेल? 1 सरासरीपेक्षा कमी, सरासरी, 3 सरासरीपेक्षा जास्त आणि 4 सांगू शकत नाही. तर पर्याय नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे की तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी राजू एक सर्जनशील विद्यार्थी आहे, तर त्याच्या बुद्धीचे स्वरूप हे सरासरीपेक्षा जास्त असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बालकांच्या नैसर्गिक प्रवृत्तीस आळा न घालता त्यांना स्वतंत्रपणे वागायला प्रोत्साहित करावे असे मत मांडले? 1 आसोबेल, 2 पॅव्लॉव, पर्याय नंबर 3 जॉन जॅक्विस रूसो आणि पर्याय नंबर 4 बोल्टन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जॉन जॅक्विस रूसो. 30वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी जैविक दृष्टिकोनातून मुलांचा अभ्यास केला? 1 गेस्टॉल्ट, 2 गिलबर्ट, 3 क्लॉर्क, 4 जॉन ड्यूई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गेस्टॉल्ट. पुढचा प्रश्न पाहूयात. मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा एमाचा सेवक या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. आता मराठी भाग सुरू झालेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. पर्याय नंबर 1 चित्रसेन, 2 सेनगुप्त, 3 चित्रगुप्त, 4 यमसेवक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 चित्रगुप्त. पुढचा प्रश्न पाहूया. ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा तो योग्य शब्द ओळखा. 1 वाहन चालक, 2 चक्रपाणी, 3 चक्रवाक, 4 चाकोरीबद्ध. तर या ठिकाणी ज्याने हाती चक्र धारण केले असा तो चक्रपाणी. पुढचा प्रश्न पाहूयात. सदाचार या शब्दांची संधी सोडवायची आहे. 1 सद प्लस आचार, 2 सदा प्लस आचार, 3 सद प्लस आचार आणि 4 सदा प्लस आचार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सद प्लस आचार, सदाचार. 34वा प्रश्न आहे. बोलणे त्याचे कामच आहे. 1 पर्याय नंबर 1 विशेष नाम, 2 भाववाचक नाम, 3 धातू साधित नाम, पर्याय नंबर 4 सामान्य नाम. या प्रश्नाचं उत्तर आहे धातू साधित नाम. 35वा प्रश्न पाहूयात. जा अभ्यास करेल तो पास होईल. पर्याय नंबर 1 दर्शक सर्वनाम, 2 संबंधी सर्वनाम, 3 आत्मवाचक सर्वनाम, 4 अनिश्चित. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 संबंधी सर्वनाम. चांगला अभ्यास व्हावा म्हणून तो पुण्याला गेला. या वाक्यातील अव्यय ओळखा. 1 विकल्पबोधक, 2 न्यूनत्व बोधक आणि 3 स्वरूप बोधक आणि पर्याय नंबर 4 उद्देश बोधक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 उद्देश बोधक, उद्देश
चांगला होता, त्यामुळे तो अभ्यास करण्यासाठी. 37वा प्रश्न, दररोज या शब्दांचा समास ओळखा. 1 अव्ययी भाव समास, द्वंद्व समास, 3 बहुव्रीही समास, 4 तत्पुरुष समास. तर दररोज अव्ययी भाव समास. 38वा प्रश्न, पावलो पावली या शब्दाचा समास ओळखा. 1 द्वंद्व, 2 षष्ठी तत्पुरुष, 3 अव्ययी भाव, 4 तत्पुरुष. तर अव्ययी भाव. 39वा प्रश्न, अलंकार ओळखायचा आहे. आभाळागत माया तुझी अम्मावर राहू दे. 1 अलंकार ओळखायचा आहे. उपमा अलंकार, 2 दृष्टांत अलंकार, 3 अनुप्रास अलंकार, रूपक अलंकार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा अलंकार. 40वा प्रश्न, पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला या ओळीमध्ये अलंकार ओळखायचा आहे. 1 यमक अलंकार, 2 अनुप्रास अलंकार, 3 अनन्वयित अलंकार आणि 4 उपमा अलंकार. पर्याय नंबर 2 अनुप्रास अलंकार. 41वा प्रश्न, शरीर या शब्दांचा समानार्थी शब्द नाही. देह. पर्याय नंबर 1 देह, 2 तनुजा, 3 काया आणि 4 कायापूर. तर या ठिकाणी तनुजा हा पर्याय समानार्थी शब्द नाही म्हटलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 42वा प्रश्न, वळणदार सुवाच्य हस्ताक्षरात लिहिणे म्हणजे टिंबटिंब. 1 सुलेखन, 2 शुद्ध लेखन, 3 1 व 2 बरोबर, 4 दोन्ही चूक. तर पर्याय नंबर या ठिकाणी 3 1 व 3 2 बरोबर आहेत. म्हणजे वळणदार सुवाच्य अक्षर म्हणजे सुलेखन आणि शुद्ध लेखन. 43वा प्रश्न, व्याकरणाच्या व लेखनाच्या नियमानुसार लिहिणे म्हणजे टिंबटिंब होय. 1 शुद्ध लेखन, 2 सुलेखन, 3 निबंध लेखन, 4 शास्त्रीय लेखन. तर पर्याय नंबर 1 शुद्ध लेखन म्हणजे काय, व्याकरणाच्या व लेखनाच्या नियमानुसार लिहिणे. 44वा प्रश्न, चारापाणी या कादंबरीचे लेखक कोण आहे. 1 साने गुरुजी, 2 पु शी रेग, 3 रार बोराडे, 4 सदानंद देशमुख. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 रार बोराडे. भाषेचा जन्म टिंबटिंब झाला. 1 मानवी समाजात, 2 मानवी सहज प्रवृत्तीतून, 3 आत्मप्रकटीकरणातून, 4 2 व 3 बरोबर. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 2 व 3 बरोबर आहे. 46वा प्रश्न, शब्द हे टिंबटिंबचे प्रतीक असतात. 1 संस्कृती, 2 वस्तू, 3 कल्पना, 4 2 व 3 बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 म्हणजे वस्तू आणि कल्पना म्हणजेच शब्द. 47वा प्रश्न आहे, जोरदार भांडण यासाठी योग्य अलंकारिक शब्द सांगा. 1 मारामारी, 2 हाणामारी, 3 बोक्साबोक्सी, 4 खडाष्टक. तर या ठिकाणी जोरदार भांडण, खडाष्टक हे पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाबांनी विमानाने प्रवास केला या वाक्यातील अधोरेखांकित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता. 1 अधिकरण, 2 करण, 3 संप्रदान, 4 अपादान. तर या ठिकाणी करण, बाबांनी विमानाने प्रवास केला यात अधोरेखांकित विमानाने, तर हे करण विभक्तीचा कारकार्थ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 49वा, मेघानी हे गगन भरता गाढ आषाढ भासी, होई पुरिस्तुक विकलतो कांत एकांत भासी. ह्या ओळीत कोणते वृत्त आहे म्हटलेलं आहे. परिणाम 1 वसंत तिलका, 2 मालिनी, 3 शिखरिणी, 4 मंदा कांता. तर या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे पर्याय बरोबर आहे. 50वा प्रश्न आहे, शब्दांपैकी कोणता शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. 1 रौप्य महोत्सव, 2 सुवर्ण महोत्सव, 3 हरित महोत्सव, 4 अमृत महोत्सव. तर या ठिकाणी 75 वर्षे पूर्ण झाली की अमृत महोत्सव साजरा करतात. 51वा प्रश्न, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा यासाठी कोणता शब्द योग्य आहे. 1 एकचित्त, 2 अष्टावधानी, 3 कुशाग्र आणि 4 एकाग्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अष्टावधानी. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी असतो. 52वा प्रश्न, राजा बोले दळहाले या म्हणीचा खालील अर्थापैकी योग्य अर्थ सांगा. परिणाम 1 धन्याच्या आज्ञेप्रमाणे सेवकाम करतात. 2 राजा बोलला की त्याची दाढी हलते. 3 राजाच्या आज्ञेने सैन्य हालचाल करते. 4 जसा राजा तशी प्रजा. तर यातील पर्याय नंबर 1 हे बरोबर आहे. धन्याच्या
आज्ञेप्रमाणे सेवक काम करतात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत 53वा. राम गणेश गडकरी यांचे कवितेसाठी टोपण नाव कोणते? 1 कुसुमाग्रज, 2 बालकवी, 3 केशव कुमार, 4 गोविंदाग्रज. तर राम गणेश गडकरी पर्याय नंबर 4 गोविंदाग्रज. 54वा प्रश्न पाहूयात. काय करतो तो ह्या वाक्यातील काळ ओळखा. 1 वर्तमान काळ, 2 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, 4 यापैकी नाही. तर काय करतो तो वर्तमान काळ आहे. 55वा प्रश्न. भाषा शिकताना प्रथम कानाचा, डोळ्यांचा व नंतर टिंबटिंबाचा उपयोग होतो. 1 तोंडाचा, स्वरयंत्राचा, 3 घशाचा, यापैकी नाही. तर पर्याय नंबर 2 स्वरयंत्राचा. 56वा प्रश्न पाहूयात. भाषा विकास ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. 1 शारीरिक, 2 मानसिक, 3 शरीर मानस, 4 निश्चित सांगता येणार नाही. तर शरीर मानस, भाषा विकास ही शरीर मानस ही प्रक्रिया आहे. 57वा प्रश्न. ऐकलेला मजकूर लिहिणे म्हणजे टिंबटिंब होय. 1 श्रुतलेखन, 2 अनुलेखन, 3 गतिलेखन, 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. तर ऐकलेला मजकूर म्हणजे श्रुत करणे म्हणजे ऐकणे, श्रुतलेखन हा पर्याय बरोबर आहे. पुढील शब्दांचे लिंग ओळखा. विदुषी 1 स्त्रीलिंगी, 2 पुल्लिंग, 3 नपुंसकलिंग, 4 यापैकी नाही. तर विदुषी, ती विदुषी म्हणजे स्त्रीलिंगी आहे. 59वा प्रश्न पाहूयात. विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. 1 षष्ठी विभक्ती, 2 द्वितीया, 3 सप्तमी आणि 4 तृतीया विभक्ती. तर यातील सप्तमी ही विभक्ती आहे. शेवटचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली व्यक्ती कोण? 1 वि. स. खांडेकर, 2 कुसुमाग्रज म्हणजे शिरवाडकर, 3 विंदा करंदीकर आणि 4 वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या सर्वांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून पर्याय नंबर 4 या ठिकाणी हा पर्याय आहे. कुसुमाग्रज यांना पण मिळाला, विंदा करंदीकर यांना पण मिळालेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे 4. तर अशाच पद्धतीने मित्रांनो 60 प्रश्न आपण बाल मानसशास्त्र आणि भाषा भाग 1 यासाठी 60 प्रश्न 60 गुणांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळी प्रश्नसंख्या घेऊन येत आहोत.